नमस्कार सगळ्यांना, माझं नाव सतीश मोरे। मी इथे आपलं ड्रायलँड क्रॉप म्हणून एक असं आहे, म्हणजे दुष्काळ भागातलं पीक। तर त्याच्यासाठी बराच माहिती घेतली। एक साधारण 4000 किलोमीटर मी प्रवास केला आणि त्याच्यानंतर एक झाड मी असं सिलेक्ट केलं की खजूर हे झाड म्हणजे ड्रायलँडचंच क्रॉप आहे। कमीत कमी पाण्यात ते चांगल्यापैकी त्याचा उदरनिर्वाह करता येतो आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून खजूर हे प्लांट मी निवडलं। पण प्लांट घेताना त्याची अशी संकल्पना होती की हे मेल आणि फिमेल हे दोन कन्सेप्ट आहेत। जे मेलचं झाड असतं त्याला फक्त फ्लावर्स येतात आणि फिमेलचं झाड असतं त्याला फ्रुटिंग लागतं। आता सीड्स पासून आपण जेव्हा झाडं लावतो कुठल्याही बियापासून, तेव्हा त्याच्यामध्ये खजूर ह्या उत्पादनात असं आहे की साधारण 50 ते 60% त्याच्यातून नराची झाडं तयार होतात आणि राहिलेली 50% तुमची मादीची झाडं। बरं, आपल्याला शेवटी फळ देणार आहे मादीचं झाड। मग त्याच्यासाठी आम्ही टिश्यू कल्चर प्लांट सिलेक्ट केले। टिश्यू कल्चर हे प्लांट असे आहेत की फिमेल प्लांटच्या टिश्यूज पासून ते प्लांट तयार केलेले असतात आणि इथे साधारण हे जे प्लांट आणलेले आहेत ते 90 प्लांट आहेत। जे खजूर लागवडीची संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? एक कहावत आहे, आसमान से गिरा और खजूर पे अटका। तर ती संकल्पना माझ्या बाबतीत थोडीशी झाली। मी प्रोफेशनली सिव्हिल इंजिनियर आहे। मुंबईमध्ये माझा व्यवसाय वगैरे होता, पण रिटायरमेंट अर्ली स्टेजला मी स्वतः घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं तर निसर्गात राहायचा असा विषय होता। आम्ही सह्याद्री देवराई मार्फत झाडं लावतो। मग तिथे आम्हाला माझे चांगले मार्गदर्शक मित्र आहेत, त्यांनी सल्ला दिला की तुझ्या ह्या ड्रायलँडला खजूर हीच प्लांट आहे। त्याच्यासाठी मी अगदी साऊथ भारत नंतर इकडे राजस्थान गुजरात इथं फिरलो आणि त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की हे प्लांट आपल्याला फार सुटेबल आहे। तर ह्याच्यात कसं आहे की नर आणि मादी, मेल आणि फिमेल हे दोन त्याचं आयडेंटिफिकेशन सगळ्यात महत्वाचं आहे। मेल प्लांटला फक्त आणि फक्त फ्लावरच येतात, त्याला फ्रूट येत नाहीत, फळं लागतच नाहीत त्याला। मग त्याचे परागकण आणून ह्याच्यावरती आपण टाकले की मग ह्याला फ्रूट तयार होतात त्याचे। पण ह्याच्यात असं आहे की परागीभवन नैसर्गिकरित्या केल्यानंतर आणि आपण कृत्रिमरित्या त्याला परागीभवन करतो, त्याच्यामुळे आपल्याला एवढ्या जास्त प्रमाणात त्याचं फ्रूट आपल्याला मिळतं। आपल्याकडे किती फिमेल झाड आणि किती मेल झाड आहेत? साधारण त्याचा रेशिओ असा आहे की 9 फिमेल झाडांसाठी 1 मेल झाड सफिशियंट आहे। तर आमच्याकडे 90 फिमेलची झाडं आहेत आणि 10 मेलची झाडं आहेत। आणि ही रोपं आपण कुठून घेतली? ही आम्ही इस्रायल वरून इम्पोर्ट केलेली आहेत। तामिळनाडूमध्ये एक मित्र आहेत, त्यांनी मला हे सहकार्य करून त्यांनी इम्पोर्ट करून दिलेले आहेत। आणि सगळी रोपं आल्यानंतर सगळी रोपं जगली का त्यामध्ये काही मर रोपं लागली? कारण वातावरणाचा हा बदल राहतो, कारण प्रदेश बदलला की वातावरण बदलतं। ह्याच्यामध्ये सर असं आहे की एकही प्लांट मेलं नाही आणि फक्त एक कंडिशन कशी झाली की त्याला जो आपला काळा भुंगा असतो तो त्याची पुढची पिढी घडवण्यासाठी त्याच्या सगळ्यात कोर पोर्शन आहे तिथे ती जागा पकडतो आणि मग तो खोड किडा ज्याला म्हणतात आपण, तो खोड किड्यामुळे 1-2 झाडं माझी डॅमेज झाली। पण ती पण बेबी प्लांट कंडिशन मध्ये नाही, ती बरीच 1-1.5 वर्ष मोठी झाल्यानंतर त्याचं हे झालं। लागवड केल्यानंतर किती दिवसात याचं फळ चालू होतं? साधारण विक्रीसाठी फळ 5 वर्षात चालू होतं। आता मला साधारण 3 वर्ष झालेली आहेत लागून। त्याच्यात 20% झाडांना फ्रुटिंग चालू झालेलं आहे। जशी झाडं मॅच्युअर्ड होती तसं त्यांना फळं लागण्याची धारणा चालू होती। एका एकरामध्ये किती झाडं आपण लावू शकतो? एका एकरामध्ये 58 ते 60 झाडं आपण लागवड करू शकतो। त्याचं वार्षिक उत्पन्न अंदाजे किती होऊ शकते? 5 वर्षानंतर त्याचं शेड्यूल असं आहे की एका झाडाला ऍटलिस्ट जर समजा तुम्ही असे बंच जर कन्सिडर केले तर हे साधारण 8 ते 10 बंच येतात। एका बंचचं वजन 20 किलो जर पकडलं साधारण 150 किलो माल आपल्याला एका झाडाला मिळू शकतो। आणि मार्केट रेट जर आपण आता कॅल्क्युलेट केला तर आता त्याचा रेट आहे 300 रुपये। तरी आपण कमीत कमी कॅल्क्युलेशन जर 200 रुपये रेटनुसार जरी केलं
तरी आपल्याला साधारण 30,000 रुपये एका झाडाचं उत्पादन चालू होतं एका झाडाचं. अशी 90 झाडं. आणि बाकी त्याचा सीझन जो आहे तो फेब्रुवारीमध्ये आहे. फेब्रुवारीमध्ये फ्लावर्स येतात. आता हे अर्ली स्टेजला आहेत म्हणून ह्याला ऑक्टोबरमध्ये फ्रुटिंग चालू झालेले आहे. तर हे होते किरीट सालचे शेतकरी, ज्यांनी आपण म्हणतो की आपल्याकडे पाणी निसर्ग कोपतो, निसर्ग साथ देत नाही, पाणी नाही, तर त्यांनी या सगळ्या गोष्टीवर मात करत या ठिकाणी खजूरची शेती केलेली आहे आणि या ठिकाणी एक नवा पायंडा घातलेला आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन अमोल मानेसह एडीएम माझा, स्वागत खपाले, पंढरपूर. धन्यवाद.